आज आपण पाहणार आहोत गोधडीचे आत्मकथन। गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजे मायेची ऊब असते। ओळखलत का मला? मी तुमच्या सर्वांची लाडकी गोधडी। हल्ली पडून असते कोपऱ्यामध्ये, कोणाचे लक्ष नाही माझ्याकडे। माझी जागा घेतली आहे मऊ मऊ रजईने, त्यामुळे तुम्ही मला विसरून गेलात पूर्णपणे। आठवते का तुम्हाला पूर्वी मला अंगावर पांघरण्यासाठी किती भांडायचा तुम्ही? लाल, हिरवा, पिवळा, निळा अशा विविध रंगांनी सजायचे मी, त्यामुळेच किती सुंदर दिसायचे मी। मला तयार करताना तुमच्या आईने किती कष्ट घेतले होते, आठवण राहावी त्याची म्हणून आजोबांचे धोतर आणि आजीची जुनी साडी वापरली होती। गोधडीला वाकळ व लेपाटे असेही म्हणतात। कितीही थंडी असो, गोधडी पांघरली की थंडी क्षणामध्ये पळून जाते। माझा जन्म गरिबीतूनच झाला आहे। गरीब लोकांकडे कोठे असतात गाद्या, चादरी, ब्लँकेट, रजया? मग त्याने त्यातूनच मार्ग काढला। त्यांनी आपल्या जवळच्या जुन्या साड्या, जुने कपडे असे विविध प्रकारचे कपडे जमा केले, सगळे धुवून स्वच्छ केले, त्यांचे व्यवस्थित तुकडे केले, सगळे तुकडे नीट जुळवून शिवून काढले आणि माझा जन्म झाला। तीच मी गोधडी। देई विश्वाची गोडी माझ्या आईची गोधडी, पांघरून नव्हे कवच ती शिदोरी साऱ्या जगाची। मी स्वतः जमिनीवर पसरते, जमिनीवरील बारीक सारीक दगड, खड्डे, जमिनीचा खरखरीतपणा हे सर्व मी माझ्या अंगाखाली घेते आणि सर्वांसाठी मऊ मऊ अंथरूण तयार करते। कधी कधी मी पांघरून बनते, थंडी वाऱ्यापासून रक्षण करते। माझ्या उबदार स्पर्शाने निवांतपणे झोपी जातात असे दुसरे सुख नाही, ते सुख मी त्यांना देते। आता जग बदलत चालले आहे। माझी काही भावंडे मॉलमध्ये दिसू लागली आहेत, पण त्यांच्या किमती गरिबांना परवडणार का? म्हणून मी म्हणते, तुमच्या आवडत्या कपड्यांचा वापर करून मला पुन्हा शिवून घ्या आणि मला सुद्धा तुमचा गोड गोड सहवास असू द्या। थँक यू।